दुसऱ्या घरात बायको मुलात अडकते म्हणून वाचण्याच्या संघ इथं काय सांगितलं की मरोस्तोर परमार्थ कसा केला यापेक्षा मरत असताना हा जीव जात असताना मुखात काय येते फार महत्वाचं आहे. गुरु महाराज सांगायचे राम राम म्हणता जाओ माझा प्राण. देवा माझ्या या शरीरातला जो प्राण आहे ना फक्त माझ्या मुखात राम असला पाहिजे. पण राम म्हणता म्हणता रामच होईजे आणि पदवी बसून पदवी घ्यायचे. आपलाही आकाश तोच असला पाहिजे. वासनेच्या संग जन्म घ्यायचा आहे ना मग आपली वासना शिल्लक राहू नये. पाप कशाने भरते वाचतेच. मग ही जर वासना जाळायची असेल तर भगवंताच्या नामचिंतन होत असते करत असते. पण तेही नामचिंतन शुद्ध मनोभावे आणि अंतःकरणातून त्या भगवंतापर्यंत पोहोचल असं नामचिंतन करणं गरजेचं आहे. परमार्थ दाखवायसाठी असतो की आत्महितासाठी असतो? आत्महितासाठी. माझं आत्महित झालं पाहिजे. तुम्हाला परमपिता परमेश्वर भेटला पाहिजे. एकदा तरी तुम्हाला भेटला पाहिजे किंवा मी त्या भगवंताकडे पोहोचलो पाहिजे ना. परमार्थ बाह्य स्वरूपाचा नाही तर अंतरंगाचा असला पाहिजे. अंतरंगाचा जर परमार्थ असला तो परमपिता परमेश्वर आपल्यापाशी येतो. आपल्याला त्या भगवंताकडे जायची गरज तेच आपल्यापाशी पाहत येते. लक्षात घ्या. मातंग ऋषीच्या गुरुचरणी ठेविता भाव आपोआप मिळे देव. शबरी मातेने मातंग ऋषीवर विश्वास ठेवला. संतांचे पाय हा माझा विश्वास. तुला राम भेटण्यासाठी येतील आणि रोज त्या ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फुलाचा रस्ता स्वच्छ झाडाचा फुला आतरायचे. आज राम येतील उद्या राम येतील आज राम येतील उद्या राम येतील असं म्हणता 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 मर्यादा पुरुषोत्तम एक दिवस आले. कशामुळे? अंतरंगातला भाव होता. अंतरंगातला भावाचा देव सुद्धा आपल्या जवळ येत असतो. म्हणून देवाला अंतरंग फार आवडतो. बाह्य स्वरूप नाही. ताटिकेचा बाह्य स्वरूपाचा भाव होता पण ताटिका विश्वामित्राचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी. लक्षात घ्या. पुतनेचा बाह्य स्वरूपाचा भाव होता. पुतना देवापाशी आले पण खूप ज्या दासीपाशी देव गेले ना. कशामुळं? अंतरंगातला भाव होता. येतो भाव महत्वाचा आहे. तुका म्हणे ते भावची कारण. भाव फार महत्वाचा आहे. कारण भाव बळे आकळे हिरविना आणि करतळे आवळे. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. आणि थोर प्रेमाचा भुकेला हातची दुष्काळ दयाला. तुका म्हणे त्याचे वारे देव तुमच्या मरणे. तो जो आपला देव आपला व्हायचा असं वाटत असेल ना आपण सुद्धा त्या देवाचे झालो पाहिजे ना. मग त्या देवाचे होण्यासाठी आपल्याला काय करायचं काय नाही म्हणून गुरुपासून साधूपासून संतांपासून शिकून घेणं फार गरजेचं आहे. पण आपला परमार्थ धावपळीचा झाला. परमार्थ सवडीचा नाही तर आवडीचा आहे. परमार्थ सवडीचा आहे का? नाही. आता आमचे खूप काम चांगलं चालू आहे. आता काय आमचं सत्याला राहणं होत नाही. हळद चालू आहे हरभरा चालू आहे. हा परमार्थ सवडीचा नसतो तर आवडीचा असला. मग याचा अर्थ कष्ट करू नका असा आहे का? मेहनत करू नका असं नाही. कारण कामामध्येही राम म्हणायचं आहे. सर्व काम करता करता त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. त्या भगवंताची भक्ती करायची आहे. कारण तो कामातही तो देव आहे ना. श्री संत सावता महाराजांनी आपल्या संपूर्ण मळ्यामध्ये देव व्यापला ना. वीर मोठ नाडा सर्व अवघी व्यापली.